हर्षल, तू 2021 आय टी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहे. त्यानंतर तू 2 वर्ष नॉन आय टी फील्डमध्ये जॉब केला आणि आता तू पुन्हा आय टीमध्ये येण्याचं डिसिजन घेतलं. काय रिझन आहे? खरं सांगायचं तर मी आधी मला कोडिंगची खूप भीती वाटायची जेव्हा मी माझं आय टी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. सो त्यामुळे मे बी मी नॉनटेकमध्ये जायचा डिसिजन घेतला. नॉनटेकमध्ये मी 2 वर्ष काम केल्यानंतर मला वाटलं की हा माझा रेट ऑफ इंटरेस्टचा एरिया नाही आहे. मग मी डिसाईड केलं की आय टीमध्ये स्विच करायचं आणि माझी डिग्री पण आय टीमध्ये झालेली, तर मला वाटलं की आय टीमध्ये आपण आपली डिग्री युटिलाइज करायला पाहिजे. सो मी आय टीमध्ये स्विच करायचं डिसाईड केलं. जॉब सोडल्यानंतर मला माहिती नव्हतं की मला पुढे कशामध्ये जायचं आहे. फुल स्टॅक मी ऑप्शन ठेवला नव्हता कारण मला कोडिंग थोडं टफ वाटत होतं किंवा वाटत होतं की नाही जमणार. सो नंतर मला माझ्या दादासोबत मी इंट्रोड्यूस झालो. त्याने मला सेल्सफोर्स बद्दल सांगितलं, क्लाउड इंटेलेक्ट बद्दल सांगितलं. त्यांनी सांगितलं की हा लो कोड नो कोड प्लॅटफॉर्म आहे. सो म्हणून मी ठरवलं माझ्या रिसर्च नंतर की मला पुढे जायला पाहिजे. तू जसं सांगितलं की फुल स्टॅक तुझ्यासाठी थोडं कठीण होतं, बट तुला हे पण माहिती आहे की सेल्सफोर्समध्ये कोडिंग आहे, लो कोडिंग आहे बट कोडिंग इन्व्हॉल्व्ह असतं. तर तू कोडिंगचं फिअर कसं ओव्हरकम केलं? जसं स्टार्टिंगमध्ये सगळ्यांना एक मेंटरची गरज असते. तर मला पण असं वाटत होतं की स्टार्टिंगमध्ये भीती होती माझ्यामध्ये की होईल का नाही किंवा कोडिंग जमणार का नाही. पण जेव्हा मी स्टार्ट केलं तर मला वाटते मेंटर्सचं गायडन्स माझ्यासाठी खूप जास्त मॅटर केलं. तिथे मेंटर्सच्या गायडन्समुळे मी चांगला ग्रो करू शकलो ॲक्च्युली. गायडन्स सोबतच माझे प्रत्येक सॅटर्डेला जी मॉक इंटरव्ह्यूज व्हायचे, मॉक इंटरव्ह्यूजमधून मला नवीन क्वेश्चन्स माहिती पडायचे. तिथे जे इंटरव्ह्यूअर आमचा इंटरव्ह्यू घ्यायचे ते पण एक आयडिया द्यायचे आन्सर्स कसे करतात ॲक्च्युअल इंटरव्ह्यूजमध्ये. तिथून मला हाऊ टू आन्सर हे क्लिअर झालं. आणि कोडिंग जे माझ्यासाठी पार्ट होता की हे थोडं टफ होतं, तर ते प्रॅक्टिसनी माझं मॅक्झिमम झालं आणि ते प्रॅक्टिसमध्ये मेंटर्सने खूप गाईड केलं. हर्षल, तू जे अपकमिंग आय टी ग्रॅज्युएट्स होणार आहेत, ज्यांना कोडिंगचं फिअर आहे, कोडिंगचं फिअरमुळे ते डिसाईड करतात की नॉन आय टी फील्डमध्ये जाऊन जॉब करू, त्यांना तू असं कोणतं सजेशन देशील ज्याने ते त्या फील्डमध्ये आहेत त्याच फील्डमध्ये राहून करिअर परस्यू करणार? जसं मी सांगितलं की मला पण स्टार्टिंगमध्ये कोडिंगची खूप भीती होती. सो असं होऊ शकते की खूप स्टुडंट्स असे येतील ज्यांना कोडिंगची भीती असेल किंवा त्यांना असं वाटेल की मला नाही जमणार. सो त्या फेजमध्ये त्यांनी तिथे क्विट करण्यापेक्षा त्यांनी मला वाटतं की आधी स्वतः रिसर्च करावा. जी चुकी मी केली की मी फुल स्टॅक नाही जमणार किंवा मला माहिती होती की फक्त फुल स्टॅक वॉज द ओनली ऑप्शन. तर मी तो एक ऑप्शन ठेवून डिसाईड केलं की नॉन आय टीमध्ये जायचं. पण नंतर जो मला रिग्रेट झाला की नॉन आय टीमधून मी आय टीमध्ये करू शकलो असतो जर मला सेल्सफोर्स आधी माहिती असतं. तर मला असं वाटतं की न्यू कमर्स लोक जे स्टुडंट्स येतील त्यांनी पण यावर काम करावं, त्यांनी रिसर्च करायला पाहिजे. आणि सेल्सफोर्स हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म राहील त्या लोकांसाठी ज्यांना आय टीमध्ये जायचं आहे आणि कोडिंग तेवढं जमत नाही, ॲज इट इज दिस लो कोड नो कोड प्लॅटफॉर्म. दॅट्स वाय.